कर्क राशीवाल्यांनो, पुढचे काही क्षण तुमच्यासाठी खूप खास ठरू शकतात. कारण अशी एक गोष्ट समोर येणार आहे, जी कदाचित तुम्ही अपेक्षित केली नसेल. बराच काळ शांत असलेल्या परिस्थितीत अचानक हालचाल सुरू होऊ शकते. काही नाती नव्या वळणावर येऊ शकतात आणि तुमच्याबद्दलचा काही लोकांचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलताना दिसू शकतो. पण या सगळ्यात एक असा संकेत लपलेला आहे, जो अनेकांच्या नजरेतून सहज निसटू शकतो. शेवटपर्यंत जाणून घ्या, कारण पुढील माहितीतील प्रत्येक गोष्ट तुमच्यासाठी महत्त्वाची ठरू शकते. कर्क राशीवर काळाची कृपा होणार. ज्यांनी सोडलं तेच हात जोडणार. कर्क राशीच्या व्यक्ती भावनिक, मनाने प्रामाणिक आणि नात्यांना जीवापट जपणाऱ्या मानल्या जातात. अनेकदा स्वतःपेक्षा इतरांच्या आनंदाला जास्त महत्त्व देताना हे लोक स्वतःच्या मनातील वेदना शांतपणे सहन करत राहतात. पण प्रत्येक वेळी परिस्थिती सारखी राहत नाही. काही काळ असा येतो जेव्हा वेळ स्वतःच माणसांच्या बाजूने उभी राहते आणि ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्या हळूहळू घडू लागतात. कर्क राशीच्या लोकांसाठी आता काही गोष्टींमध्ये बदल जाणवू शकतो. अडकलेली कामे पुढे सरकू शकतात. मेहनतीला योग्य मान मिळू शकतो आणि बऱ्याच काळ दुर्लक्ष करणारे लोकही अचानक तुमच्या किमतीची जाणीव करू शकतात. काही नात्यांमध्ये अंतर निर्माण झाले असेल तर परिस्थिती पुन्हा जवळ आणण्याचा प्रयत्न करू शकते. जी माणसं एकेकाळी तुमच्या भावनांना समजून घेत नव्हती, तुमच्याकडे दुर्लक्ष करत होती किंवा तुम्हाला कमी लेखत होती, त्याच लोकांच्या विचारांमध्ये बदल दिसू शकतो. कारण शांत राहणाऱ्या व्यक्तींची किंमत अनेकांना त्यांच्या अनुपस्थितच कळते. वेळ जेव्हा उत्तर देतो तेव्हा शब्दांची गरज कमी पडते. आर्थिक बाबतीतही नवीन संधी समोर येऊ शकतात. एखाद्या नवीन कामाची सुरुवात, जुनी योजना पुन्हा सुरू होणे किंवा अचानक लाभाची शक्यता निर्माण होऊ शकते. मनात बराच काळ असलेली एखादी इच्छा पूर्ण होण्याचे संकेतही मिळू शकतात. परंतु या काळात एक गोष्ट लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. यश मिळाल्यानंतर अहंकार नाही, तर संयम ठेवणे जास्त गरजेचे असते. कारण खरी ताकद आवाजात नसते, ती शांतपणे केलेल्या संघर्षात असते. ज्यांनी तुम्हाला सोडलं ते परत आले तरी स्वतःची किंमत विसरू नका. कारण वेळ बदलतो, पण स्वाभिमान कायम ठेवणं माणसाच्या हातात असतं. कर्क राशीच्या व्यक्ती अनेकदा बाहेरून शांत दिसतात, पण त्यांच्या मनात विचारांचे एक वेगळे विश्व सुरू असते. ते प्रत्येक गोष्ट मनापासून करतात आणि कोणत्याही नात्यात खोटेपणा किंवा दिखावा त्यांना फार काळ सहन होत नाही. त्यामुळे काही वेळा आयुष्यात त्यांना अशा परिस्थितीचा सामना करावा लागतो, जिथे त्यांनी दिलेल्या प्रेमाच्या बदल्यात अपेक्षित साथ मिळत नाही. पण जीवनातील प्रत्येक अनुभव हा काहीतरी शिकून जातो आणि आता अनुभवातून आलेली समज तुमच्यासाठी उपयोगी ठरू शकते. आता पुढील काळात स्वतःच्या निर्णयांवर विश्वास वाढताना दिसू शकतो. याआधी एखादा निर्णय घेताना अनेकदा इतरांची मते, त्यांचे विचार किंवा त्यांची मान्यता महत्त्वाची वाटत असेल. पण आता मन स्वतःचा मार्ग निवडण्याचा प्रयत्न करू शकते. ज्या गोष्टींबद्दल सतत संभ्रम निर्माण होत होता, त्यामध्ये स्पष्टता मिळण्याची शक्यता दिसू शकते. कामाच्या ठिकाणी किंवा दैनंदिन जीवनात अचानक काही नवीन जबाबदाऱ्या समोर येऊ शकतात. सुरुवातीला त्या कठीण वाटू शकतात, पण त्यातून स्वतःची क्षमता इतरांसमोर सिद्ध करण्याची संधी मिळू शकते. अनेकदा मोठे बदल छोट्या संधीच्या रूपात येतात आणि सुरुवातीला त्यांचे महत्त्व लक्षात येत नाही. घरातील वातावरणातही काही सकारात्मक बदल दिसू शकतात. काही दिवसांपासून मनात असलेले तणाव, न बोललेले विषय किंवा गैरसमज होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. काही लोकांना कुटुंबातील एखाद्या व्यक्तीकडून अनपेक्षित पाठिंबा मिळू शकतो. ज्यांच्याशी संवाद कमी झाला होता, त्यांच्याशी पुन्हा बोलण्याची संधी निर्माण होऊ शकते. काही कर्क राशीच्या व्यक्तींना स्वतःच्या आवडीच्या गोष्टींकडे पुन्हा वळण्याची इच्छा होऊ शकते. एखादी जुनी कला, अपूर्ण राहिलेला छंद किंवा स्वतःसाठी वेळ काढण्याची गरज जाणवू शकते. अनेकदा आयुष्यातील धावपळीत माणूस स्वतःलाच मागे सोडतो, पण स्वतःशी पुन्हा जोडले जाणे ही देखील एक महत्त्वाची सुरुवात असते. काही वेळा आयुष्य आपल्याला उत्तर लगेच देत नाही, ते योग्य क्षणाची वाट पाहत असते आणि जेव्हा तो क्षण येतो तेव्हा आधीच्या संघर्षाचा अर्थ हळूहळू समजू लागतो. पुढील काळात मनातील काही प्रश्नांची उत्तरे परिस्थिती स्वतः देऊ शकते आणि आत्तापर्यंत झालेल्या प्रवासाकडे पाहताना एक वेगळी समाधानाची भावना निर्माण होऊ शकते. पुढील टप्प्यात कर्क राशीच्या व्यक्तींमध्ये एक वेगळा अंतर्गत बदल जाणू शकतो. काही काळापूर्वी ज्या गोष्टी मनावर खूप परिणाम करत होत्या,
त्याच गोष्टींकडे आता अधिक परिपक्व नजरेने पाहण्याची क्षमता निर्माण होऊ शकते. प्रत्येक वेळी भावनांच्या आधारावर निर्णय घेण्याऐवजी परिस्थिती समजून घेण्याची आणि योग्य वेळेची वाट पाहण्याची सवय वाढू शकते. हीच गोष्ट पुढील प्रवासात उपयोगी ठरू शकते. अनेकदा कर्क राशीचे लोक इतरांसाठी खूप काही करतात, पण स्वतःसाठी वेळ काढताना मागे पडतात. आता स्वतःच्या ध्येयांवर आणि अपूर्ण इच्छांवर पुन्हा लक्ष केंद्रित करण्याची भावना जागी होऊ शकते. काही लोकांना एखाद्या नवीन कौशल्याकडे आकर्षण वाटू शकते. शिक्षण, तांत्रिक ज्ञान, व्यवसायाशी संबंधित कल्पना किंवा स्वतःचा एखादा छोटा उपक्रम सुरू करण्याची प्रेरणा मिळू शकते. सामाजिक स्तरावरही काही वेगळे अनुभव येऊ शकतात. नवीन ओळखी निर्माण होण्याची शक्यता असू शकते. प्रत्येक नवीन व्यक्ती आयुष्यात कायमची राहतेच असे नाही, पण काही भेटी अशा असतात ज्या माणसाचा विचार करण्याचा दृष्टिकोन बदलून टाकतात. त्यामुळे पुढे भेटणाऱ्या व्यक्ती आणि संधीकडे लक्ष ठेवणे फायदेशीर ठरू शकते. काही कर्क राशीच्या व्यक्तींना प्रवासाशी संबंधित योगही दिसू शकतात. हा प्रवास केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यापुरता मर्यादित न राहता मनाच्या अवस्थेतही बदल घडू शकतो. नवीन जागा, नवीन अनुभव आणि नवीन वातावरण माणसाला काही गोष्टी नव्याने समजून घ्यायला मदत करतात. मनाच्या बाबतीतही एक वेगळी स्थिरता निर्माण होऊ शकते. पूर्वी छोट्या गोष्टींनी मनावर परिणाम होत असेल, पण आता कोणाला किती महत्त्व द्यायचे आणि कोणत्या गोष्टींपासून अंतर ठेवायचे याची समज वाढू शकते. काही वेळा शांत राहणे हे हार मानणे नसते, तर योग्य वेळेपर्यंत स्वतःला सावरणे असते. जीवनात काही दारे बंद झाली असतील तर त्याचा अर्थ सर्व मार्ग संपले असे नसतो. काही वेळा बंद झालेले रस्ते आपल्याला योग्य दिशेकडे वळवण्यासाठी असतात. पुढे येणारा काळ काही लोकांसाठी स्वतःची ओळख नव्याने निर्माण करण्याचा काळ ठरू शकतो. कारण परिस्थिती बदलण्याआधी अनेकदा माणसांच्या विचारांमध्ये बदल होतो आणि तिथूनच नव्या अध्यायाची सुरुवात होत असते. कर्क राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात काही वेळा अशी अवस्था येते की बाहेर सर्व काही व्यवस्थित दिसत असते, पण मनाच्या आत अनेक प्रश्नांची गर्दी सुरू असते. अशा वेळी माणूस इतरांना सर्व काही सांगत नाही, कारण प्रत्येक वेदना शब्दात व्यक्त करता येत नाही. मात्र पुढील काळात काही गोष्टींची उत्तरे थेट घटनांमधून मिळू शकतात. बराच काळ गोंधळ निर्माण करणाऱ्या गोष्टी अचानक स्पष्ट होताना दिसू शकतात. वेळोवेळी काही लोक तुमच्या जीवनात फक्त गरज म्हणून आले असतील, तर काहींनी तुमच्या चांगुलपणाचा सहज फायदा घेतला असेल. पण प्रत्येक अनुभव माणसाला मजबूत करत जातो. आता व्यक्ती ओळखण्याची क्षमता अधिक तीव्र होऊ शकते. कोण फक्त शब्दांनी जवळ आहे आणि कोण मनापासून साथ देतो यातील फरक सहज लक्षात येऊ शकतो. त्यामुळे पुढील काळात नात्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलू शकतो. काम आणि प्रयत्नांच्या बाबतीत एक वेगळी ऊर्जा जाणू शकते. अनेकदा एखाद्या गोष्टीत खूप मेहनत करूनही लगेच परिणाम दिसत नाहीत. त्यामुळे मनात शंका निर्माण होताना की आपण योग्य दिशेने चाललो आहोत की नाही. पण काही प्रयत्नांचे फळ उशिरा मिळते. काही संधी अशा प्रकारे समोर येऊ शकतात ज्या आधी कधी कल्पनाही केल्या नव्हत्या. त्यामुळे अचानक आलेल्या बदलांना नकार देण्याऐवजी समजून घेणे फायदेशीर ठरू शकते. काही कर्क राशीच्या व्यक्तींना स्वतःच्या बोलण्यामध्येही बदल जाणू शकतो. पूर्वी प्रत्येक गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया देणारे लोक आता विचार करून बोलण्याला महत्त्व देऊ शकतात. कारण प्रत्येक गोष्टीला उत्तर देणे आवश्यक नसते. काही गोष्टी वेळ स्वतः सिद्ध करतो आणि काही प्रश्नांना शांतता हेच सर्वात प्रभावी उत्तर ठरते. दैनंदिन आयुष्यातील लहान गोष्टींमधूनही आनंद शोधण्याची भावना निर्माण होऊ शकते. एखादी साधी भेट, एखाद्या व्यक्तीचे प्रामाणिक शब्द किंवा अचानक मिळालेली एखादी चांगली बातमी मनात वेगळाच उत्साह निर्माण करू शकते. मोठ्या आनंदाची वाट पाहताना माणूस छोट्या आनंदाकडे दुर्लक्ष करतो, पण अनेकदा आयुष्याचा खरा अर्थ अशा छोट्या क्षणांमध्ये दडलेला असतो. पुढे काही गोष्टी तुमच्या मनासारख्या घडतील आणि काही अपेक्षेप्रमाणे होणार नाहीत, पण प्रत्येक गोष्ट आपल्या इच्छेनुसारच घडावी असे नसते. काही वेळा जे आपल्याला थांबवत असते तेच पुढील मोठ्या संधीसाठी तयार करत असते. त्यामुळे बदलांची चाहूल लागली तर त्याकडे भीतीने नव्हे तर नव्या शक्यतांच्या दृष्टीने पाहणे उपयोगी ठरू शकते. कर्क राशीच्या व्यक्तींच्या स्वभावात एक विशेष गोष्ट असते. ते कोणावर सहज विश्वास ठेवत नाहीत, पण एकदा मनाने स्वीकारलं की त्या नात्याला पूर्णपणे जपण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अनेक वेळा त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठे संघर्ष बाहेरच्या जगाशी नसतात, तर स्वतःच्या भावना आणि अपेक्षांशी असतात. पुढील काळात या गोष्टीकडे पाहण्याची पद्धत अधिक खोल आणि समजूतदार होऊ शकते.
काही अपूर्ण राहिलेल्या इच्छा पुन्हा मनात जाग्या होऊ शकतात. ज्या गोष्टी कधीतरी परिस्थितीमुळे बाजूला ठेवल्या होत्या त्या पुन्हा सुरू करण्याची प्रेरणा मिळू शकते. काहींना स्वतःचा छोटा व्यवसाय, नवीन प्रकल्प, कला, लेखन, संगीत किंवा स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याची इच्छा निर्माण होऊ शकते. आतापर्यंत इतरांच्या अपेक्षानुसार जगण्याचा प्रयत्न झाला असेल, पण आता स्वतःच्या मनाचा आवाज अधिक स्पष्ट ऐकू येऊ शकतो. काही लोकांच्या आयुष्यात अचानक जुने प्रसंग पुन्हा समोर येऊ शकतात. एखादे जुने ठिकाण, जुनी आठवण किंवा बराच काळ संपर्क नसलेली व्यक्ती अचानक पुन्हा समोर येऊ शकते. अशा घटना काही वेळा केवळ योगायोग नसतात, तर त्या माणसाला त्याच्या प्रवासाची आठवण करून देतात. भूतकाळ परत येण्यासाठी नसतो, पण तो माणसाला किती बदल झाला आहे हे दाखवण्यासाठी समोर येतो. स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलू शकतो. अनेकदा कर्क राशीचे लोक स्वतःच्या चुकांवर जास्त विचार करतात आणि स्वतःलाच दोष देतात. पण पुढे स्वतःच्या गुणांची जाणीव अधिक होऊ शकते. प्रत्येक वेळी स्वतःला कमी समजण्याऐवजी स्वतःमध्ये असलेल्या क्षमतांकडे लक्ष जाण्याची शक्यता आहे. कारण काही वेळा इतर लोक आपली किंमत सांगत नाहीत, ती स्वतःलाच ओळखावी लागते. जीवनात काही नवीन सवयी तयार होऊ शकतात. दिवसाची सुरुवात वेगळ्या पद्धतीने करणे, वेळेचा अधिक योग्य वापर करणे, काही गोष्टींना नकार देण्याची सवय लावणे किंवा स्वतःच्या शांततेला प्राधान्य देणे, अशा छोट्या गोष्टी मोठा बदल घडू शकतात. मोठे परिवर्तन अनेकदा मोठ्या घटनांनी होत नाही, ते रोजच्या छोट्या निर्णयांमधून तयार होत असते. काही क्षण असे येऊ शकतात जेव्हा मन अचानक शांत वाटेल आणि कारणही समजणार नाही. पण काही वेळा मनाला अपेक्षित उत्तर शब्दात मिळत नाही, ते फक्त अनुभवातून जाणवतं. पुढे येणाऱ्या काळात अशा अनुभवांमधून स्वतःबद्दल नवीन गोष्टी समजू शकतात. कारण आयुष्याची सर्वात महत्त्वाची ओळख अनेकदा इतरांमधून नाही, तर स्वतःच्या आतल्या आवाजातून मिळत असते. कर्क राशीच्या व्यक्तींच्या प्रवासात एक गोष्ट वारंवार दिसून येते. ते प्रत्येक अनुभव मनात साठवत जातात. इतर लोक काही गोष्टी विसरून पुढे जातात, पण कर्क राशीचे लोक त्या प्रसंगामागचा भावनिक अर्थही जपून ठेवतात. त्यामुळे काही वेळा मनात अनेक बंद दरवाजे तयार होतात. बाहेरून सर्व काही सुरळीत दिसत असलं तरी मनाच्या कोपऱ्यात काही न बोललेले प्रश्न आणि अपूर्ण भावना शांतपणे थांबलेल्या असतात. पुढील काळात त्या बंद झालेल्या भावना नव्या स्वरूपात समोर येऊ शकतात. काही वेळा जीवन आपल्याला सतत एकाच गोष्टीचा धडा वेगवेगळ्या स्वरूपात शिकवत असते. जर एखाद्या ठिकाणी वारंवार निराशा मिळत असेल, तर ती केवळ अडचण नसते, ती दिशा बदलण्याचा संकेतही असू शकतो. पुढील काळात काही गोष्टींचा खरा अर्थ समजण्यास सुरुवात होऊ शकते. जे आधी नुकसान वाटत होते, त्याच गोष्टी पुढे जाऊन योग्य निर्णय ठरल्याची जाणीव होऊ शकते. काही कर्क राशीच्या व्यक्तींना लोकांच्या बोलण्यापेक्षा त्यांच्या वागण्यात अधिक स्पष्टता दिसू शकते. कारण शब्द अनेकदा बदलतात, पण वागणूक खरा चेहरा दाखवते. त्यामुळे पुढे काही नात्यांमध्ये शांत निरीक्षण करण्याची सवय वाढू शकते. प्रत्येक वेळी स्वतःला सिद्ध करण्याची गरज वाटणार नाही. जे लोक तुमची किंमत समजतात ते स्वतःच तुमच्यासोबत राहतील आणि जे फक्त परिस्थितीनुसार बदलतात ते वेळेनुसार दूर जातील. जीवनात एखादी अशी संधी येऊ शकते जी सुरुवातीला साधी वाटेल, पण तिचा परिणाम मोठा ठरू शकतो. काही वेळा मोठे बदल गाजावाजा करून येत नाहीत, ते अगदी साध्या संवादातून, अचानक आलेल्या विचारातून किंवा अनपेक्षित भेटीतून सुरू होतात. त्यामुळे छोट्या संधीकडे दुर्लक्ष न करता त्यांचा विचार करणे उपयोगी ठरू शकते. स्वतःच्या मनाची शक्तीही आता अधिक जाणू शकते. अनेकदा माणूस बाहेरच्या जगात उत्तर शोधत राहतो, पण त्याच्याकडे असलेली खरी ताकद त्याच्या स्वतःच्या विचारांमध्ये दडलेली असते. पुढील काळात एखाद्या गोष्टीबद्दल मनात अचानक स्पष्टता येऊ शकते. जे निर्णय महिन्यांपासून पुढे ढकलले जात होते, ते अचानक सहज घेता येऊ शकतात. पुढे काही क्षण असेही येऊ शकतात जिथे तुम्हाला जाणवेल की बदल परिस्थितीत नाही, तर तुमच्या विचारांमध्ये झाला आहे. आणि जेव्हा विचार बदलतात, तेव्हा जग तसंच असूनही त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे वेगळा होतो. आयुष्य कधी-कधी नवीन सुरुवात देत नाही, तर जुन्या मार्गावर चालणाऱ्या माणसाला नवी नजर देतं. कर्क राशीच्या व्यक्तींच्या जीवनात काही गोष्टी अशा असतात ज्या बाहेरच्या लोकांना कधीच पूर्णपणे दिसत नाहीत. ते त्यांच्या भावना सहज व्यक्त करत नाहीत, पण प्रत्येक प्रसंगाचा प्रभाव ते मनाच्या खोल भागात साठवत जातात. त्यामुळे त्यांच्या आयुष्यातील निर्णय केवळ परिस्थितीवर आधारित नसतात, तर अनुभव, भावना आणि माणसांबद्दल तयार झालेली समज यांचाही त्यावर मोठा प्रभाव असतो.
पुढील काळात या समजुतीचा एक नवीन उपयोग दिसू शकतो. काही काळापासून मनात सुरू असलेली अंतर्गत ओढ आता स्पष्ट दिशेकडे वळू शकते. अनेकदा माणूस दोन वेगवेगळ्या मार्गांमध्ये अडकतो. एक मार्ग सुरक्षित वाटतो आणि दुसरा मनाला आवडणारा असतो. पुढे काही व्यक्तींना अशा निवडीचा सामना करावा लागू शकतो, जिथे फक्त इतरांना आनंदी ठेवण्याऐवजी स्वतःच्या समाधानालाही महत्त्व द्यावे लागेल. कारण स्वतःच्या मनाविरुद्ध घेतलेले निर्णय अनेकदा शांतता देत नाहीत. काही अनपेक्षित संवादही महत्त्वाचे ठरू शकतात. एखाद्या साध्या बोलण्यातून मोठी कल्पना मिळू शकते किंवा एखाद्या व्यक्तीचे सहज बोललेले शब्द मनात दीर्घकाळ राहू शकतात. जीवनातील अनेक वळणे मोठ्या घटनांनी येत नाहीत, तर साध्या क्षणातून जन्म घेतात. त्यामुळे आजूबाजूच्या गोष्टींकडे अधिक लक्ष देण्याची गरज जाणू शकते. वेळेच्या बाबतीतही बदल जाणू शकतो. याआधी दिवस वेगाने निघून जात आहेत आणि काहीच पूर्ण होत नाही, अशी भावना निर्माण होत असेल, पण आता कामे व्यवस्थित करण्याची आणि प्राधान्यक्रम ठरवण्याची सवय वाढू शकते. काही लोकांना अचानक स्वतःच्या शिस्तीचे महत्त्व जाणू शकते. छोट्या सवयींमधून मोठी प्रगती घडू शकते, हे अनुभवातून समजू शकते. काही कर्क राशीच्या व्यक्तींना स्वतःच्या शांततेचे महत्त्व नव्याने जाणू शकते. प्रत्येक ठिकाणी उपस्थित राहणे, प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणे किंवा प्रत्येक नातं टिकून ठेवण्याचा प्रयत्न करणे आवश्यक नसते. काही वेळा मागे हटणे म्हणजे हार नसते, ते स्वतःची ऊर्जा योग्य ठिकाणी वापरण्याचा निर्णय असतो. जीवनाचा एक वेगळा नियम असतो, जे मिळालं नाही त्याचं दुःख कायम राहत नाही, पण जे शिकायला मिळालं त्याचा उपयोग पुढे अनेकदा होतो. पुढील काळात काही घटना तुम्हाला स्वतःच्या आधीच्या प्रवासाकडे नव्या नजरेने पाहायला भाग पाडू शकतात आणि तेव्हा जाणू शकते की काही संघर्ष जिंकण्यासाठी नव्हे, तर तुम्हाला अधिक सक्षम बनवण्यासाठी होते. कर्क राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात अनेक गोष्टी शांतपणे घडत असतात. ते बाहेरून साधे आणि स्थिर दिसत असले तरी त्यांच्या विचारांचा प्रवास खूप खोल असतो. प्रत्येक घटना, प्रत्येक भेट आणि प्रत्येक अनुभव ते फक्त जगत नाहीत, तर त्यातून काहीतरी शिकण्याचाही प्रयत्न करतात. त्यामुळे पुढील काळात काही अशा गोष्टी समोर येऊ शकतात, ज्या केवळ परिस्थिती बदलणार नाही, तर विचार करण्याची पद्धतही बदलू शकतात. काही काळापासून स्वतःलाच पडणारे प्रश्न आता वेगळ्या रूपात समोर येऊ शकतात. मी योग्य दिशेने चाललो आहे का? मी जे करतोय त्याची किंमत आहे का? माझ्यासाठी खरंच काय महत्त्वाचं आहे? असे प्रश्न अनेकदा मनात निर्माण होतात. पण प्रत्येक उत्तर लगेच मिळत नाही. काही उत्तरं वेळ देतो, तर काही अनुभव. पुढे एखादा प्रसंग असा घडू शकतो, ज्यामुळे मनात असलेला संभ्रम कमी होऊ शकतो. जीवनात काही गोष्टी अचानक थांबतात, तेव्हा माणूस त्याला शेवट समजतो. पण काही वेळा थांबलेली पावले दिशा बदलण्यासाठी असतात. काही कर्क राशीच्या व्यक्तींना एखाद्या अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांची पुन्हा आठवण होऊ शकते. जे स्वप्न परिस्थितीमुळे मागे राहिले होते, ते पुन्हा पूर्ण करण्याची इच्छा निर्माण होऊ शकते. मनात पुन्हा एकदा काहीतरी नव्याने सुरू करण्याची ताकद जागी होऊ शकते. लोकांबाबतही विचार बदलू शकतात. आधी कोणीतरी दूर गेलं की मनात खूप प्रश्न निर्माण होत असतील, पण आता प्रत्येक जाणाऱ्या व्यक्तीमागचं कारण शोधण्यापेक्षा स्वतःचा प्रवास सुरू ठेवण्याची भावना तयार होऊ शकते. कारण प्रत्येक माणूस आपल्या प्रवासाचा कायम भाग असतोच असे नाही. काही लोक फक्त एखादा धडा शिकवण्यासाठी येतात. काही वेळा मनाला अनपेक्षित शांतता मिळू शकते. कोणतीही मोठी घटना घडलेली नसतानाही अचानक सर्व काही हलकं वाटू शकतं. कारण शांतता ही नेहमी बाहेरच्या परिस्थितीतून येत नाही. ती अनेकदा मनाने काही गोष्टी स्वीकारल्यावर निर्माण होते. ज्या गोष्टी बदलता येत नाही त्या स्वीकारण्याची ताकद आणि ज्या बदलता येतात त्यासाठी प्रयत्न करण्याची तयारी, हा एक वेगळाच टप्पा असू शकतो. पुढील दिवसांमध्ये स्वतःच्या आत दडलेली क्षमता अधिक स्पष्ट दिसू शकते. अनेकदा माणूस स्वतःची ताकद कमी समजत राहतो, कारण तो सतत स्वतःची तुलना इतरांशी करत असतो. पण जेव्हा लक्ष इतरांवरून स्वतःच्या प्रवासावर येतं, तेव्हा प्रगतीचा खरा अर्थ समजू लागतो. काही नव्या गोष्टींची सुरुवात बाहेरच्या जगात होण्यापूर्वी मनाच्या आत होत असते आणि कदाचित हा तसाच एक टप्पा ठरू शकतो. कर्क राशीच्या व्यक्तींच्या स्वभावात एक गोष्ट विशेषणे दिसते. ते आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे फक्त घटना म्हणून पाहत नाहीत, तर त्यामागचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करतात. म्हणूनच काही प्रसंग इतर लोकांसाठी साधे असले तरी कर्क राशीच्या व्यक्तींच्या मनात त्यांची वेगळी जागा तयार होते. पुढील काळात काही अनुभव असे येऊ शकतात, जे वरवर सामान्य वाटतील, पण त्यांचा परिणाम मनाच्या विचार विश्वावर खोलवर होऊ शकतो.
काही व्यक्तींना अचानक स्वतःच्या जुन्या सवयींकडे लक्ष जाऊ शकते. अनेकदा आपण नकळत काही गोष्टी पुन्हा पुन्हा करत राहतो. एखाद्या व्यक्तीकडून जास्त अपेक्षा ठेवणे, प्रत्येकाची जबाबदारी स्वतःवर घेणे किंवा स्वतःच्या गरजा सतत मागे ठेवणे. आता या गोष्टींची जाणीव अधिक स्पष्ट होऊ शकते आणि ज्या क्षणी माणूस स्वतःच्या पद्धती समजू लागतो त्या क्षणापासून बदलाची सुरुवात होत असते. काही कर्क राशीच्या व्यक्तींना पुढे स्वतःसाठी काही वेगळे निर्णय घ्यावेसे वाटू शकतात. हे निर्णय खूप मोठे असतीलच असे नाही. कधी-कधी स्वतःसाठी वेळ राखून ठेवणे, काही गोष्टींना स्पष्ट नकार देणे किंवा स्वतःच्या मनाचा आदर करणे हेही महत्त्वाचे निर्णय ठरतात. कारण इतरांसाठी सतत उपलब्ध राहणारी व्यक्ती अनेकदा स्वतःपासूनच दूर जात असते. दैनंदिन जीवनात काही छोटे संकेतही महत्त्वाचे वाटू शकतात. एखाद्या जुन्या आठवणींशी संबंधित गोष्ट अचानक समोर येणे, बराच काळ मनात असलेला विचार पुन्हा पुन्हा आठवणे किंवा एखादी गोष्ट नकळत मनाला सतत खुणावत राहणे. अशा गोष्टी काही वेळा मनाच्या आत सुरू असलेल्या बदलांचे संकेत असू शकतात. जीवन नेहमी मोठ्या आवाजात दिशा दाखवत नाही. काही वेळा ते शांतपणे आपल्याला योग्य मार्गाकडे ढकलत असते. पुढे काही नवीन प्रेरणा निर्माण होऊ शकते. काहींना लेखन, संगीत, संवाद, शिक्षण किंवा सर्जनशील कामांमध्ये मन अधिक गुंतलेले वाटू शकते. आत्तापर्यंत केवळ जबाबदाऱ्यांमध्ये अडकलेले मन आता स्वतःच्या आनंदासाठी काहीतरी करण्याची इच्छा व्यक्त करू शकते. कारण फक्त जगणे आणि मनापासून जगणे यामध्ये एक सूक्ष्म फरक असतो. जीवनातील प्रत्येक वळण आपल्याला पुढे घेऊन जातेच असे नाही. काही वळणं आपल्याला स्वतःकडे परत घेऊन येतात आणि जेव्हा माणूस स्वतःच्या खऱ्या भावनांशी पुन्हा जोडला जातो, तेव्हा त्याला बाहेर उत्तर शोधण्याची गरज कमी भासते. पुढील काळात काही गोष्टी समजण्यापेक्षा जाणू शकतात आणि काही जाणीवा शब्दांशिवायही मनाला खूप काही सांगून जाऊ शकतात. कर्क राशीच्या व्यक्तींच्या मनाचा आणखी एक पैलू असा असतो की ते अनेकदा लोकांना दुसरी संधी देतात. त्यांच्या मनात कटुता फार काळ राहत नाही, पण याच स्वभावामुळे काही वेळा ते स्वतःच्या भावनांकडे दुर्लक्ष करतात. पुढे येणाऱ्या काळात मात्र एक वेगळी समज तयार होऊ शकते. प्रत्येकाला पुन्हा जवळ घेणे आवश्यक नसते आणि प्रत्येक नात्याला पूर्वीसारखं स्वरूपही देणं गरजेचं नसतं. काही नाती आठवण म्हणून सुंदर असतात, पण प्रत्येक आठवण पुन्हा वास्तवात आणावीच असे नसते. काही व्यक्तींना स्वतःच्या क्षमतेची ओळख एका वेगळ्या मार्गाने होऊ शकते. आत्तापर्यंत एखादी गोष्ट मी करू शकत नाही असे वाटत असेल, पण परिस्थिती अशी निर्माण होऊ शकते की त्याच गोष्टी स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळेल. अनेकदा माणसाची खरी ताकद त्याला शांत काळात कळत नाही, ती त्याला आव्हानांच्या वेळी समजते. त्यामुळे काही अचानक आलेल्या जबाबदाऱ्या तुमच्या आत दडलेल्या आत्मविश्वासाला जागा करू शकतात. काही कर्क राशीच्या व्यक्तींना पुढे स्वतःच्या जीवनशैलीबद्दल नवीन विचार सुचू शकतात. वेळ कसा वापरायचा, कोणत्या गोष्टींना महत्त्व द्यायचं आणि कोणत्या गोष्टींपासून अंतर ठेवायचं याचा गंभीरपणे विचार सुरू होऊ शकतो. काही वेळा आपण दिवसभर जगत असतो, पण त्या दिवसात स्वतःसाठी एक क्षणही राखत नाही. आता स्वतःच्या शांततेला आणि मानसिक स्थिरतेला अधिक प्राधान्य देण्याची इच्छा निर्माण होऊ शकते. काही साधे प्रसंगही आता वेगळ्या नजरेने दिसू शकतात. एखाद्या जुन्या गाण्याने अचानक आठवणी जाग्या होणे, एखाद्या जागेने मनात वेगळी भावना निर्माण करणे किंवा एखाद्या व्यक्तीच्या साध्या वाक्याने दिवसभर विचारात टाकणे, अशा गोष्टी मनाला काही संकेत देत असतात. कारण भावना नेहमी मोठ्या घटनांमधून व्यक्त होत नाही, त्या लहान क्षणातही दिसतात. पुढील काळात काही लोकांना स्वतःच्या मर्यादा समजण्याची जाणीव होऊ शकते. प्रत्येक गोष्ट आपल्या नियंत्रणात नसते आणि प्रत्येक वेळी सर्वांना आनंदी ठेवता येत नाही, हे अधिक स्पष्ट होऊ शकते. पण ही जाणीव कमजोरी नसते, उलट ती मनाला अधिक स्थिर बनवते. कारण स्वतःला ओळखणारा माणूस निर्णय घेताना कमी घाबरतो. जीवन पुढे जात असताना काही गोष्टी मागे राहतात, काही लोक दूर होतात आणि काही स्वप्न बदलतात. पण त्याच प्रवासात माणूस स्वतःची नवी आवृत्तीही शोधत असतो. कदाचित पुढील काळात कर्क राशीच्या काही व्यक्तींना हे जाणू शकते की ते ज्या उत्तरांचा शोध बाहेर घेत होते त्याची सुरुवात त्यांच्या स्वतःच्या मनातूनच होत होती. जर तुम्ही कर्क राशीचे असाल आणि या माहितीतील एखादी गोष्ट तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल, तर तुमचे मत नक्की सांगा. तुमच्या आयुष्यात सध्या कोणता बदल सुरू आहे, कोणत्या गोष्टीसाठी तुम्ही प्रयत्न करत आहात किंवा मनात कोणती इच्छा जपून ठेवली आहे, ते शेअर करा. अशाच राशीविषयक प्रेरणादायी आणि मनाला विचार करायला लावणाऱ्या माहितींसाठी आपल्या परिवारासोबत जोडलेले राहा आणि पुढील माहिती चुकू नका.